श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् ज्ञानात् ध्यानं विशिष्यते ध्यानात् कर्मफलत्यागस्त्यागात् शान्तिरनन्तरम्. अभ्यासात या पदावरती भाष्य करताना दासोपंत पुढे म्हणतात, नेणोनी वेदशास्त्र पुराण आणि मोक्ष उपायाची खूण कवणा कैसे बंधन म्हणोनिया कवणू जीवू कवणू ईश्वरू माया अविद्या संसारू बंधू मोक्षु हा प्रकार न कळताची नित्य आणि नैमित्तिक कर्म कैसे वैदिक कर्मा करणी अनेक दोष ते कैसे एवं करावे काय हे एक आणि करीतो काय हे येणे पुढे सम्यक कैसे होईल विहिता करणी कैसा दोषू एवं मोक्षो पावे नेणोनी पुरुषू बहिर्मुखु करी अभ्यासू ज्ञान विरोधी चतुरैसी संपादी आसने फळ अपेक्षुनिया मने तव दोष जडती कर्मा करणे हे ज्ञान न वर्ते काळ वंचना अमर काया महासिद्धी साधितिया विहिता करणे धनंजया हे सिद्ध करी हठयोग लक्षयोग लययोग धारणायोग जपयोग तपयोग सिद्धीची साधने तयाची या सिद्धी नृपाळा पाप पोषकाची सकळा अपार आयुष्य गळा पडे ते कैसे कर्मा करण कृत दोष तन्मय आयुष्य बहुवस साधन ऐसिया योगास ते क्रियेचे वर्जन ऐसे पापजन्य पापवर्धन पापमय आयुष्य जाण असो अभ्यासे बंधन दृढ करावे या परी ज्ञानहीनाचा अभ्यासू पाहता असे सदोषू म्हणून पार्था जाणिजसू ययाहुनी ज्ञानम श्रेयो हि या पदावरती पुढे ते म्हणतात बहिर्मुखना अभ्यासहीन परंतु ते श्रेष्ठ शास्त्रज्ञान जेणे ठाई पडे साधन तया मोक्षाचे कवणू बंधू कवणू मोक्षू कवणू साधनाचा पक्षू प्रवृत्ती निवृत्ती पुरुषू जाणे शास्त्रद्वारा ऐसे शाब्दिक सर्वज्ञान केवळ हो करणी विण परंतु श्रेष्ठ अभ्यासाहून निर्धारे जाणपा मार्ग नेणोनिया त्वरा करणे भलतये नीची सगरे जाणे याहुनी वाट ठाई घालणे तेची श्रेष्ठ ज्ञानहीना अभ्यासाहून अभ्यासहीन शब्द ज्ञान बहिर्मुख परी जाण श्रेष्ठ ऐसे ज्ञानात या शब्दावरती ते पुढे निरूपण करतात अभ्यासाहुनी श्रेष्ठता बहिर्मुखा ज्ञानाते होय पार्था परी मोक्षोपायी सर्वथा अपार हे करणी वाचुनी जाण ज्ञान नव्हे निष्ठेचे साधन चंचल नावरे मन उपाये तेणे ग्रंथी कळला ज्ञानविधू ग्रंथी कळला स्नानविधू तितुलेनी तो नव्हे शुद्धू क्रिये विण हे प्राप्तू तो न फिटे ज्ञाने पत्रशाखा फळशाखा रसिकू पाकू जाणे निका तो केले निविण जैसा का पुरुषून ध्याये तैसे अंतरी निष्ठे वाचून अथवा बाह्यतरी करणी विण नुसधे शाब्दिक ज्ञान श्रेष्ठ नव्हे एवं शाब्दिक क्रिया शून्य बहिर्मुख जे ज्ञान तयाहुनी पार्था जाण विचारिता
श्रेयो हि ज्ञानमभ्यासा ज्ञानाध्यानं विशिष्यते. ध्यानात कर्म फल त्यागा शांती निरंतरम. याच्यावरती दासोपंत भाष्य करतायत आणि ते असं म्हणतात की नेणोनी वेदशास्त्र पुराण आणि मोक्ष उपायाची खूण कवणा कैसे बंधन म्हणूनिया. कवणू जीव कवणू ईश्वरू माया अविद्या संसारू बंधू मोक्षू हा प्रकारू न कळताची. आता वेदशास्त्र पुराणांची जाण नाही, मोक्षाचा नेमका उपाय काय त्याची खूण माहिती नाही, काय बंधन काय मोक्ष, कोणता जीव कोणता ईश्वर, माया म्हणजे काय, अविद्या म्हणजे काय, संसार म्हणजे काय, बंध म्हणजे काय, मोक्ष म्हणजे काय, हा काय प्रकार आहे हे न कळताच केवळ वैदिक कर्मांनी विहित वैदिक कर्मांनी एखादा जीव तरण्याचा हा उपाय आहे. आता खरं म्हणजे या सगळ्या अध्यात्म ज्ञानातल्या पारिभाषिक संज्ञा आहेत. आपण त्या संज्ञांवरती थोडीशी आज चर्चा मुद्दाम करूया. माझे मोक्षगुरु स्वतः ते ऐकतायत त्यामुळं खरं म्हणजे हे मी मुद्दाम सांगेन, विस्ताराचा भाग असूनही सांगेन. याच्यामध्ये दासोपंतांनी जीव ईश्वर माया ब्रह्म यांचा उच्चार केलाय. मग ते काय आहे? देह सापेक्ष चैतन्य म्हणजे जीव, विश्व सापेक्ष चैतन्य म्हणजे ईश्वर, निरपेक्ष चैतन्य म्हणजे ब्रह्म, जीव बद्ध आहे, ईश्वर नित्यमुक्त आहे आणि ब्रह्म मोक्षातीत आहे. जीव हा अल्पज्ञ आहे, ईश्वर हा सर्वज्ञ आहे आणि ब्रह्म हा ज्ञानरूप आहे. जीवाच्या संकल्प विकल्पाचं यशापयश हे प्रारब्धाच्या अधीन आहे. ईश्वर हा सत्य संकल्पाचा आणि ब्रह्म हे संकल्परहित आहे. जीवाची शक्ती मर्यादित आहे, ईश्वर सर्वशक्तिमान आहे आणि ब्रह्म हे शक्तीचं अधिष्ठान आहे. जीवाला ईश्वर उपास्य आहे आणि ब्रह्म हे अनुपास्य आहे. अविद्या विशिष्ट साभास चेतन जीव आहे, माया विशिष्ट साभास चेतन ईश्वर आहे आणि ब्रह्म हे मायेच्या पलीकडचे. अतिशय संक्षिप्त एकेका वाक्यातल्या व्याख्या मी मुद्दाम सांगते. जीवाला जन्म मरण आहे, ईश्वर धर्मरक्षणासाठी अवतार घेतोय, ब्रह्म मात्र सतत निराकार आहे. जीव त्रिगुणात्मक आहे, ईश्वर शुद्ध सत्वगुणी आहे आणि ब्रह्म मात्र गुणातीत आहे. स्वतःचा ब्रह्म भाव विसरणे हे जीवाचं स्वरूप आहे. तसं पाहिलं तर जीव ब्रह्माशी एकरूप नाही असं कधीच नाही. ईश्वर जीवाला सत्कर्माची ज्ञानोपासनेची प्रेरणा देत असतो आणि ईश्वराच्या अनन्य भक्तीमुळेच जीव ब्रह्मरूप होत असतो. बंध म्हणजे काय, मोक्ष म्हणजे काय? तर बंध हा संसार पाश म्हणजे बंध आहे. अविद्येला आत्मविषयीचं जे अज्ञान आहे त्याला अविद्या म्हटलंय आणि अविद्येनं जीव स्वतःला देह समजून सुखदुःख भोगतो. आत्मज्ञान प्राप्त झालं की हा अज्ञानाचा बंध तुटतो. हा जो अज्ञानाचा बंध आहे अविद्या आहे तिला बंध असं म्हटलंय. संसाराचा पाश. मोक्ष मोक्ष म्हणजे मी देह आहे या कल्पित बंधनातून मुक्त होणं, ब्रह्मस्वरूप होणं, सुखरूप होणं, संसाराच्या त्रिविध तापांनी पोळणाऱ्या जीवाची याच्यातून सुटका होणं, जीव शिव किंवा आत्मा ब्रह्म यांच्याशी अभेदाची साक्षात
प्रतीती येऊन सुखदुःखाच्या पलीकडचा शाश्वत आनंद अनुभवाला मिळणं म्हणजे मोक्ष आहे. आता खरं म्हणजे हा जो मोक्ष आहे तो अनेक दर्शनांनी, अनेक शास्त्रकारांनी वेगवेगळा सांगितलाय, व्याख्या वेगवेगळी केली आहे. चार्वाक हा मरणाला मोक्ष म्हणतो. जैन धर्मामध्ये किंवा जैन दर्शनामध्ये अस्त्रवनाश म्हणजे बंधनाश, त्यालाच मोक्ष मानलेलं आहे. बौद्ध दर्शनामध्ये निर्वाण म्हणजे आत्यंतिक शांती म्हणजे मोक्ष आहे. न्याय दर्शनामध्ये दुःखाचा अत्यंत वियोग म्हणजे मोक्ष आहे. वैशेषिक दर्शनामध्ये संचित प्रारब्ध या कर्माचं फळ जेव्हा संपतं आणि नव्या कर्माची उत्पत्ती थांबते तेव्हा त्याला मोक्ष म्हणलेलं आहे, किंवा तिथं त्या ठिकाणी त्याला मोक्ष प्राप्त होतो असं म्हणलेलं आहे. सांख्य दर्शनामध्ये पुरुषानं प्रकृतीपासून वेगळं होणं म्हणजे कैवल्य किंवा मोक्ष असं म्हटलेलं आहे. योग दर्शनाच्या मते योगाभ्यासाने चित्त स्थिर झाल्यानंतर वैराग्याचा उदय होतो आणि अखेर असंप्रज्ञात समाधी असं म्हटलंय त्यांनी, आणि या समाधीद्वारे क्लेशापासून त्रिगुणांपासून मुक्त होणं, त्याला त्यांनी, हा जो पुरुष आहे, पुरुष आपल्या ज्योतिर्मय स्वरूपामध्ये प्रतिष्ठित होतो त्याला त्यांनी मोक्ष म्हटलंय. मीमांसेच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर मीमांसेच्या दृष्टीने जर विचार केला तर मीमांसेच्या दृष्टीनं जगत संबंधाचा विनाश म्हणजे मोक्ष आहे. निषिद्ध कर्मापासून निवृत्त होणं, नित्य कर्माच्या ठिकाणी प्रवृत्त राहणं हे मोक्षाचं साधन आहे असे मीमांसक म्हणतात. मीच ब्रह्म आहे अशी अपरोक्षानुभूती होणं हाच मोक्ष आहे असं वेदांताचं निक्षून सांगणं आहे. भक्तीने ईश्वरी अनुग्रह होतो आणि त्याने मोक्ष मिळतो असं द्वैत, विशिष्टाद्वैत, शुद्धाद्वैत, द्वैताद्वैत या वेदांत मतांनी आम्हाला सांगितलंय. या संपूर्ण मतांचा आढावा म्हणजे चार्वाकापासून ते या अद्वैत, द्वैताद्वैत सगळ्या मतांचा आढावा यासाठी की केवळ मोक्ष म्हणजे आनंदाची अनुभूती, दुःखाची निवृत्ती, एका परम, आणि अशा प्रकारच्या मतमतांतराच्या मध्ये शेवटी एक काय निष्कर्ष असावा तर दासोपंत असं म्हणतायत इथं की हे साऱ्या कर्मातून फळ काहीतरी मनामध्ये ठेवून आसन करणं, योग ध्यान करणं, हे सारं करताना लययोग, हठयोग, लक्षयोग, धारणायोग, जपयोग, तपयोग, हे केवळ हे राजा नृपाळा अर्जुनाला म्हणतायत ते पाप पोषक आहे हे सगळं. आणि हे आयुष्य गळ्यामध्ये जे आहे त्याच्यामध्ये कृत दोष निर्माण होत आहेत कर्माकरणाने. आता हे कर्माकरण काय आहे? कर्माकरण याचा अर्थ कर्मसिद्धीची ही कारण आहे. कर्मसिद्धी काय आहे तर कर्माची प्राप्ती, कर्माने काही केल्याची जी काही आम्हाला प्राप्ती होणार आहे त्याची 5 कारण आहेत. एक पहिलं जे आहे ते अधिष्ठान, त्याचा आधारभूत शरीर आहे. दुसरा आहे जीवात्मा, तिसरा आहे इंद्रिय, चौथं आहे इंद्रियांच्या विविध क्रिया, आणि 5वा आहे दैव. आणि या साऱ्या 5 कर्माकरणाच्या या 5 ज्या गोष्टी आहेत या 5मुळे पापजन्य, पापवर्धन, पापमय आयुष्य हे हळूहळू होऊन जातं आणि असो अभ्यासे बंधन दृढ करावे. मग काय, या परी ज्ञानहीनाचा अभ्यासू पाहता असे सदोषू म्हणून पार्था जाणी जसू यया होनी. आणि म्हणून हे पार्था ज्ञानम श्रेयोही या पदावरती ते म्हणतात बहिर्मुखना अभ्यासहीन परंतु ते श्रेष्ठ शास्त्रज्ञान जेणे ठाई पडे साधन तया मोक्षाचे. कवणू बंधू कवणू मोक्षू कवणू साधनाचा पक्षू प्रवृत्ती निवृत्ती पुरुषू जाणे शास्त्रद्वारा. आणि हे सगळं शास्त्रद्वारे तू जाणून घ्यायचंयस. ऐसे शाब्दिक ज्ञान सर्व, अशा प्रकारचं हे सगळं शाब्दिक ज्ञान आहे.
मी मुद्दाम या शास्त्राचा थोडासा उहापोह यासाठी केला की दासोपंत याला फोल ठरवतायत पुढे. हे सगळं शब्दांचा फेस आहे असं म्हणतायत. त्याचं कारण काय आहे? कोणता बंध कोणता मोक्ष, कवणु साधनाचा पक्षू, प्रवृत्ती निवृत्ती पुरुषू, जाणे शास्त्रद्वारा. आणि असा हा ज्ञानद्वारा प्राप्त करणारा योग आहे. तो ज्ञान योग करताना ऐसे शाब्दिक सर्व ज्ञान केवळ हो करणी विण. प्रत्यक्ष करणं काहीच नाहीये, शब्द मात्र पाठ आहेत, सगळा अभ्यास तयार आहे, पण तो केवळ वाचाळ आहे, शब्दांनी अभ्यास तयार आहे. परंतु श्रेष्ठ अभ्यासाहून निर्धारे जाणपा. जर त्याला अनुभूती नाही, त्याचं करणं काही नाही, इंद्रियांवरती नियमन नाही, तर त्या सगळ्या अभ्यासाचा काहीही उपयोग नाही. मार्ग नेणोनिया त्वरा करणे भलते ये नीच सगरे जाणे. याहुनी वाट ठाई घालणे तेची श्रेष्ठ. ज्ञानहीना अभ्यासाहून अभ्यासहीन शब्द ज्ञान. बहिर्मुख परीत जाण श्रेष्ठ ऐसे. आणि केवळ बाहेरनं दाखवणारे असे जे लोक आहेत, फक्त शब्द ज्ञान असणारे जे लोक आहेत, जे कर्म त्या दृष्टीनं शब्दाप्रमाणे करत नाहीत, तेव्हा ते श्रेष्ठ होऊ शकत नाही. ज्ञानात या पदावर पुढे ते बोलतात, अभ्यासाहुनी श्रेष्ठता बहिर्मुखा ज्ञानाते होय पार्था. परिमोक्षोपायी सर्वथा अपरहे करणी वाचुनी जाण. ज्ञान नव्हे निष्ठेचे साधन चंचल नावरे मन. उपाये तेणे ग्रंथी कळला स्नान विधू. तितुलेने चितो नव्हे शुद्धू. क्रियेविण होये प्राप्तू तो न फिटे ज्ञाने. नुसतं शब्द ज्ञानाने काहीच होत नाही. त्यांनी असं म्हटलंय की उदाहरण फक्त स्नानाचं दिले त्यांनी. स्नान कसं करावं? खरं म्हणजे स्नान ही शास्त्रशुद्ध प्रक्रिया आहे. आणि हा जो प्रयोग आहे, स्नान प्रयोग असं सुद्धा म्हटलंय त्याला, ग्रंथामध्ये स्नानाचा विधी सांगितलाय. हा स्नानाचा विधी ग्रंथामध्ये वाचून एखादा माणूस शुद्ध होईल का? त्याचं शरीर शुद्ध होईल का? देहाचा विचार केलाय, फक्त मनापर्यंत गेलोच नाहीयेत आपण अजून. तर हा जो देह आहे तो स्नानाने शुद्ध होतो. ठीक आहे, शास्त्रामध्ये ग्रंथामध्ये तसं लिहिलंय. हे लिहिलेलं जर वाचलं तर केवळ वाचण्याने तो देह शुद्ध होणार आहे का? क्रियेविण होय प्राप्तू तो न फिटे ज्ञाने. क्रिया केल्याशिवाय देह किंवा शरीर शुद्ध होणार नाही. आणि म्हणून ग्रंथामध्ये नुसतं वाचून उपयोग काय? त्याची अनुभूती, त्याची साधना, त्याचा अभ्यास ही गोष्ट. पत्र शाखा फळशाखा रसिकू पाकू जाणे निका. तो केले निविण जैसा का पुरुषी न ध्याय. पत्र शाखा फळशाखा रसिकू पाकू जाणे निका. अतिशय सुंदर असा स्वयंपाक केलाय. फळभाज्या, पानभाज्या, ज्याला आपण पालेभाज्या असं म्हणतो, अतिशय सुंदर असा रुचकर स्वयंपाक केलेला आहे. अतिशय निका म्हणजे शुद्ध असा, मंगल असा. आणि अशा सगळ्या फळांचा, फुलांचा, पानांचा वापर करून सुंदर स्वयंपाक तयार केला, पाक केला. परंतु तो केले निविण जैसा का पुरुषी न ध्याय. पण नुसते भाज्या घरामध्ये आणून ठेवून उपयोग नाही, तर त्या शिजवाव्या लागतील. कौशल्याने सुंदर रुचिर असा स्वयंपाक करावा लागेल, तर तो खाल्ल्यानंतर पुरुषाच्या किंवा व्यक्तीच्या चवीला त्या प्राप्त होतील. अन्यथा आजच्या भाषेत बोलायचं झालं तर नुसता फ्रीज भरून नुसत्या भाज्या आणून उपयोग नाही, तर त्याच्या वेगवेगळ्या पद्धतीने त्याची पाक सिद्धी करणं आणि ती चवीसाठी, तृप्तीसाठी जेवायला घेणं, करणं आणि घेणं, ह्या पुढच्या गोष्टी सुद्धा महत्वाच्या आहेत. तैसे अंतरी निष्ठे वाचून अथवा बाह्य तरी करणी विण. नुसधे शाब्दिक ज्ञान श्रेष्ठ नव्हे. आणि म्हणून नुसत्या शाब्दिक ज्ञानाला काहीही उपयोग नाही. करणी वाचून त्याचं कार्य, त्याची कार्यमग्नता, त्याचं कर्म हे जास्त महत्वाचं. एवं शाब्दिक
एवं शाब्दिक क्रिया शून्य बहिर्मुख जे ज्ञान तयाहुनी पार्था जाण विचारिता. आणि म्हणून नुसतं ज्ञान आहे, पण ते जर क्रियेविण असेल, क्रिया शून्य असेल, तर हे बहिर्मुख ज्ञान म्हणजे बाहेरच्या बाजूचं, आतल्या बाजूचं म्हणजे अंतर्ज्ञान, स्वतःला ओळखणं आत्मज्ञान. आणि केवळ हे बाहेर सांगण्यासाठी म्हणून जे आहे, या ज्ञानाला काहीही उपयोग नाही, ते व्यर्थ आहे. मग काय? तर श्लोकामध्ये सांगितलेल्या पुढच्या पदाला दासोपंत येतात आणि त्याचं विवरण करतायत. ध्यानम विशिष्यते. काय विशेष आहे मग? हे जर सगळं फोल आहे, तर सामान्य भक्ताला काय शक्य आणि विशेष करता येईल? तर ध्यान करता येईल. माझी या मूर्तीचे ध्यान कामिक तरी श्रेष्ठ जाण. माझी मूर्तीचे ध्यान कामिक तरी श्रेष्ठ जाण. काही तरी तेणे करून प्राप्ती असे. आणि ते असं म्हणतात की ह्या सगळ्या पापाचं धनी झाल्यापेक्षा, शब्दांचे बुडबुडे काढून कर्म न करून कार्य शून्य असल्यापेक्षा, माझं हे मूर्तीचं जे ध्यान आहे ते कामिक आहे. कामिक हा शब्द वापरलाय. खरं म्हणजे कामिक हा शब्द वासनेसाठी वापरतात, पण त्यांनी ईश्वराची ही जी वासना आहे ती सत्वशुद्ध करून टाकली आहे या ठिकाणी. आणि कामिक तरी श्रेष्ठ जाणं असं ते म्हणतायत. म्हणजे ईश्वराची वासना, ईश्वराची इच्छा ही सत्वशुद्ध आहे. काहीतरी तेणे करून प्राप्ती असे. काहीच न झाल्यापेक्षा, सगळंच वाया गेल्यापेक्षा काहीतरी तुझ्या पदरात नक्की पडेल. इहलोकी ना परलोकी चिंतिला कामुतो पाविजे की, तैसे शब्द ज्ञान लोकी नुसधे फोल. आणि म्हणून नुसतं शब्द ज्ञान नाधड इहलोकी नाधड परलोकी अशा प्रकारची अवस्था त्या व्यक्तीला निर्माण करून देतात. ते सारं फोल आहे, नुसतं फोल आहे. आणि मोक्षमार्गी ही पाहता मनोजयो अंतर्मुखता, तेथे कामना येकी सांडिता जवळी मोक्षू. या लागी नुसधया ज्ञानातून आगळे माझे मूर्ती ध्यान, फलाशा धरुनी जाण केले जरी. किती संगत विसंगत बघा. हा, आता आतापर्यंत ते असं सांगत होते की मनामध्ये कुठली आशा धरू नको, सर्व कर्म फलत्यागम ततः कुरु यतात्मवान, असं इतकाळ सांगितलं. पण आता तुला असं सांगतो अर्जुना की हे जे असं नुसतं लोकाला सांगायचं जे ज्ञान आहे, या ज्ञानापेक्षा माझ्या सगुण मूर्तीचं ध्यान हे विशेष आहे. हे त्याहून श्रेष्ठ आहे. जरी ते वासनेचं आहे, सगुण रूपाच्या इच्छेचं आहे, तरी सुद्धा ते विशेष आहे. नुसत्या फोल ज्ञानापेक्षा माझं मूर्ती ध्यान हे फळाची आशा धरून जरी तू केलंस तरी सुद्धा ते श्रेष्ठ आहे. म्हणजे मनामध्ये तू फळाची आशा धरलीस तरी ते मला मान्य आहे. ह्या ठिकाणी ईश्वर श्रीकृष्ण हे मान्य करतोय. ध्यानात या पदावर ते पुढे बोलतायत. फलाशा धरुनी जे ध्यान, ते नव्हे बंध विच्छेदन. पुढती जन्माचे कारण हेची लागे, मग जन्मद्वारा अर्थसंगे. अंतर्मुखत्व भंगे संसारू तेणेची प्रसंगे. सुदृढू होय म्हणून तेथीची अंतर्मुखता, ते बहुत बहिर्मुखता. जयो तो विजयो पार्था, विक्षेपू साधिजे. म्हणून कामना बुद्धी धरून, जे की जे माझे मूर्ती ध्यान. तयाहून बहिरंग परिआन आगळे असे. कर्म फलत्याग हा विहित कर्म आचरिजे. कर्तृत्व आणि फळ सांडिजे. हे आगळे परिभणिजे तितुके निपडे. तू म्हणशील ते न घडे, तरी आईके बापा निवाडे. फलत्यागा नाही एवढे, एक थोर ज्ञानहीनू योगाभ्यासू. तेथे असताही सिद्धीचा अंशू. जिथे हा शरीरा भासू,
बहुकाळ जरी तरी संचित प्रारब्ध क्रियामाण तेन तुटे पुरुषाचे बंधन आणि करिता कर्माकरण पाप साचले तेणे जन्म नाना होती साधक दुःखाते पावती अज्ञान मार्गू नेणती तया हे विहित. आणि म्हणून योगाच्या द्वारा हे सगळं करत असताना अंतर्मुख होणं ही जास्तीत श्रेष्ठ गरजेची गोष्ट आहे. बहिर्मुख न होता अंतर्मुख हो. याच्यामध्ये ते पुढे असं म्हणतात की संचित क्रियामण कर्मकारण यांचा पुढे त्या दासोपंतांनी उल्लेख केलाय. मी मघाशी सांगितल्याप्रमाणे कर्माकारण याची 5 कारणं आहेत. कर्मसिद्धीची कारणं म्हणजे कर्माकारण, अधिष्ठान, जीवात्मा, इंद्रिय, इंद्रियांच्या विविध क्रिया आणि दैव. दैव म्हणजे अदृष्ट किंवा इंद्रियांच्या ठिकाणी असणाऱ्या देवता. आता हे झालं कर्माकारण. इंद्रिय किंवा पंचेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय यांच्याद्वारे होणारी सगळी कर्म ही तुला पाप कर्माला प्रवृत्त करणारी ठरतात. आणि संचित आणि प्रारब्ध याचा उल्लेख पुढे दासोपंत करतात. आता प्रारब्ध म्हणजे काय, तर ज्याच्यामुळे आताचं जे प्राप्त झालेलं शरीर आहे ते असं पूर्वजन्मी केलेलं कर्म आणि या जन्मी सुखदुःखाचा भोग देण्याला कारण असलेलं कर्म म्हणजे प्रारब्ध कर्म आहे. आता हे प्रारब्ध कर्म 3 प्रकारचे: स्वेच्छा प्रारब्ध, परेच्छा प्रारब्ध आणि अनिच्छा प्रारब्ध. आता हे स्वेच्छा प्रारब्ध म्हणजे काय, तर कर्माचा परिणाम माहीत असतो पण तरीही जाणून बुजून आपण अनेकदा असं कर्म करतो की आपल्याला त्याचा परिणाम माहिती आहे. उदाहरणार्थ, वरण खाल्लं की पित्त वाढतं हे माहिती आहे, पण वासना रुचिरेची मोठी वढाळ आणि ही ओढाळ वासना वरण खायला भाग पाडते. किंवा वैद्यराजांनी सांगितलंय ही गोष्ट खाल्ल्यानंतर कुपथ्य होईल आणि रोग वाढेल, पण तरी सुद्धा खाण्याची इच्छा, ती गोष्ट, तो पदार्थ खाण्याची वासना होते. म्हणजे आम्हाला परिणाम माहिती आहे, त्या आपल्या कर्माचा परिणाम माहीत असूनही आपण जेव्हा ते कर्म करतो तेव्हा त्याला स्वेच्छा प्रारब्ध असं शास्त्रकार म्हणतात. दुसरं ज्या प्रकारचं प्रारब्ध आहे ते दुसऱ्या प्रकारचं प्रारब्ध म्हणजे परेच्छा प्रारब्ध. दुसऱ्या कोणाच्या तरी सामर्थ्यानं जीवाला सुखदुःख भोगावं लागतं. अर्थात आता हे दुसऱ्या कोणाच्या तरी सामर्थ्यानं असं म्हणत असताना पूर्वजन्मीचे काही संबंध आहेत. हे संबंध इथे भाग असतात किंवा अपरिहार्य असतात. अर्थात हे पूर्वजन्मी त्या व्यक्तीशी आलेल्या कर्मसंबंधातून हा प्रारब्धाचा भाग आपल्याला प्राप्त होत असतो, कर्मभोग प्राप्त होत असतो. हे झालं परेच्छा प्रारब्ध. आणि अनिच्छा प्रारब्ध. अनिच्छा प्रारब्ध म्हणजे अनेकदा आपली इच्छा नसते, पण आपण दुसऱ्याने सांगितलं म्हणून किंवा दुसऱ्याच्या इच्छेला बळी पडून काही कर्म करत राहतो. ती अनेकदा चांगली असतात आणि अनेकदा वाईटही असतात. अर्थात जे चांगलं आहे कर्म, दुसऱ्याच्या इच्छेनं का होईना, जर चांगलं कर्म घडत असेल, घडलं असेल तर शुभ कर्माचं फळ शुभ मिळेल. परंतु जर वाईट कर्म आपल्या हातून दुसऱ्याच्या इच्छेनं का होईना जर घडलं असेल तर ते कर्म किंवा त्याचं फळ हे वाईट असणार. आणि त्यामुळं या प्रारब्धाचा विचार करत असताना दासोपंत म्हणतात, संचित, प्रारब्ध आणि क्रियामण या 3ही या गोष्टींवरती तुमचा सारा अज्ञानाचा मार्ग, कर्माचा भोग, प्रारब्ध आणि संचित या सगळ्यांचं मिळून तुम्हाला प्राप्त झालेलं हे सगळं शरीर आणि सुखदुःखाचा भोग आहे. आणि मग म्हणून
तुम्ही जे साधक आहात, तुम्ही जी भक्ती करता आहात, तुम्ही ज्या मार्गाने जात आहात, त्या मार्गावरती जाताना हे जे नाना जन्म तुम्हाला प्राप्त झालेत, या जन्माचं, योनीचं, आजूबाजूला भेटणाऱ्या व्यक्तींचं, तुमच्या एकूणच जीवनामध्ये येणाऱ्या सगळ्या गोष्टी, घटना, प्रसंग, व्यक्ती, हे सारं तुमच्या प्रारब्धाचं देणं आहे. तुम्ही बॉल टाकला, बॉल टाकल्यानंतर त्याच्यावरती 6 मारला जातोय, 4 मारला जातोय, त्याचं काय होतंय, का तुम्ही आउट होताय, हा तुमचा बॉल तुम्ही कोणत्या पद्धतीने टाकताय त्यावर अवलंबून आहे. दुसरी गोष्ट, फक्त त्याच्यावरच अवलंबून आहे का हे? तर अजिबात नाही. जो बॅटिंग करणारा माणूस आहे तो किती कौशल्यानं बॅटिंग करतोय हेही महत्वाचं आहे. तसंच प्रारब्धाचं आहे. आणि म्हणून प्रारब्धाचे हे जे 3 प्रकार आहेत, हे 3 प्रकार केवळ तुमच्या कर्मावर नव्हे, तर प्रारब्ध कर्म हे स्वेच्छा, परेच्छा आणि अनिच्छा या 3ही मिळून तुमच्यावरती परिणाम करतं, त्याचा प्रभाव करतं आणि तुम्हाला जन्म मिळतो. अनेकदा असं म्हणतो आपण की कुठून दुर्बुद्धी झाली आणि मी हो म्हणालो, कुठून दुर्बुद्धी झाली मी नाही म्हणालो. हे केलं नसतं तर हा माणूस माझ्या जीवनामध्ये, व्यवहारामध्ये आलाच नसता. पण तो प्रारब्ध कर्माचा भाग आहे. पूर्वजन्मीच्या कर्मसंबंधानं आपण त्याच्याशी जोडले गेलेलो असतो आणि म्हणून या जन्मी त्याची परतफेड आपण करत असतो. उत्तम, मध्यम आणि अधम अशा संततीचं वर्णन शास्त्रकार जेव्हा करतात, तेव्हा उत्तम संतती पोटाला केव्हा असते, केव्हा आली असं म्हणतात, तर आई वडिलांची सेवा करणारी ही उत्तम संतती आहे. ती आदल्या जन्मीचं कर्मबंधन आहे. मध्यम प्रतीची जी संतती आहे ती आई वडिलांकडे लक्ष देते, पण मध्यम प्रकारचं असतं. ते फार अगदी सर्वस्वाचा त्याग करून आई वडिलांची सेवा वगैरे ते करत नाही, पण आई वडिलांना हवं नको ते पाहत राहतात, त्यांच्याकडे दुर्लक्ष मात्र करत नाही. पण अधम प्रकारची जी संतती आहे ती संतती आई वडिलांना अक्षरशः दुष्कर्म करून खाली बघायची वेळ आणते आणि ह्याही प्रकारचं कर्मबंधन ही संतती हा योग आणत असते. आदल्या जन्मीचं कर्मबंधन ह्या गोष्टींशी कारणीभूत असतं. हे सारा परतफेडीचा मामला आहे. आदल्या जन्मी मुलांचं पालन पोषण किंवा ज्या कर्मसंबंधाने आपला एकमेकांचा योग आलेला असतो, एकत्र आपण येत असतो, त्याची परतफेड या जन्मामध्ये येते. गुरु शिष्याचं नातं, आई वडिलांचं नातं, नवरा बायकोचं नातं, अशा प्रकारची ही सारी नाती ही आदल्या जन्मीचा कर्मबंधाचा भोग असतो, परिणाम असतो, प्राप्ती असते. आणि म्हणून दासोपंत म्हणतात की संचित प्रारब्ध आणि क्रियामाण हे न तुटे पुरुषाचे, हे तुटत नाही. देवादिकांना तुटलं नाही. त्यामुळे आपण तर सामान्य माणसं आहोत, सामान्य व्यक्तिमत्व आहोत. त्यामुळे हे जे बंधन आहे, हे बंधन जर तोडायचं असेल, समूळ नष्ट करायचं असेल, मुळापासून निर्बीज करायचं असेल, ते बीज करपून टाकून निर्मूळ करायचं असेल, तर त्यासाठी अज्ञान मार्गाचा त्याग करणं आणि भक्ती मार्ग अवलंबणं हे जास्त श्रेयस्कर आहे. उरलेल्या भागामध्ये दासोपंत पुढे काय सांगतायत ते आपण उद्या नक्की बघूया, याच वेळी दासोपंत स्वामींच्या पेजवरती. या ठिकाणी आज मी थांबते. आनंदे दत्तात्रेय देवदेव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय. भारत माता की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. धन्यवाद.